पवारांच्या घरापासून ते फडणवीसांच्या घरापर्यंत, त्यानंतर 9 तारखेला उपोषण देखील मांडणार आहे, काय सांगा? 7 तारखेला आम्ही 2 तारखेला अजितदादांच्या बारामतीपासून सुरू करू, 3 तारखेला पंकजाताई मुंडे यांच्या गावात, नंतर बाळासाहेब पाटील, नंतर 5 तारखेला संजय राठोड, आणि तिथून आम्ही नागपूरवरून मोजरेला येऊ आणि 7 तारखेपासून उपोषण सुरू करू. वारंवार तुम्ही हे शेतकऱ्याच्या कर्जमाफीबाबत आक्रमक होतो. आक्रमक वारंवार व्हायचं कारणच असं आहे का सरकार बोलायलाच तयार नाही त्यावर. रायगडाला उपोषण बसल्यानंतर ज्यातले 4 मुद्दे आमचे राहिले, आणि आत्ता जेव्हा आम्ही मेळघाटमध्ये गेलो तर त्यांना 6 महिन्यापासून त्यांचं मजुरी नाही आहे, म्हणजे कामावर गेले 6 महिन्यापासून मजुरी भेटली नाही, आणि त्यांचे काही मुद्दे होते. असे आम्ही 3-4 मुद्दे त्याच्यात टाकून या 7 जूनपासून मोजरीला आमरण उपोषण करणार आहोत. ते 3 दिवसात होतं रायगडाचं. त्याच्यात 19 मागण्या मंजूर केल्या, पण त्याचे GR निघाले नाही, त्याच्या बाबतीत प्रोसेस झालेल्या नाही. तर मीटिंग घ्यायची आणि त्याला सोडून द्यायचं हे होणार नाही. जेपर्यंत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही सोडणार नाही. कर्जमाफीबद्दल फडणवीस साहेबांना 10 डाव सांगितलं, प्रत्येक सभेतल्या कॅशेट आमच्याकडे आहे, पण ते बोलायलाच तयार नाही. तर बजेट नाही म्हणता तर आम्हाला पैसे देणारी व्यवस्था आमच्याकडे आहे. आमच्याकडे तशा प्रकारची बँकिंग आहे, जे अमेरिकन ग्लोबल कंपनी आहे ते पण पैसे द्यायला तयार आहे. आम्ही त्यांना 1 लाख कोटी रुपये बगर व्याजी देऊ, त्यांना 5 वर्ष व्याजच लागणार नाही. असं असताना बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. त्यावर तुम्ही दिलेलं आश्वासन आहे MSPच्या 20% बोनस देतो म्हटलं होतं, ते पण त्यांनी पुरं केलं नाही. 6,000 रुपये जो काही परतावा येईल सोयाबीनचा GSTचा तोही त्यांनी दिला नाही आहे. ते जे कबूल केलं त्या बाबतीतच आम्ही बोलतोय. गुलाबराव पाटलांच्या गाडीची हवा सोडण्याचं म्हटलं होतं, आता ते बावनकुळेंच्या गाडीचं टायर काढतो बोलतो. गुलाबराव पाटलानं एवढी सुरक्षा वाढवली आहे आम्ही बोलल्यावर, आता त्याचा आम्ही व्यवस्थित योग पाहतोय. आमची सगळी टीम कामी लागलेली आहे. फक्त सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ केली, त्याच्यामुळे थोडी गलपत होत आहे, पण ते सोडू नक्की. 15 जूनपर्यंत जर त्यावर जर व्यवस्थित निर्णय घेतला नाही, बावनकुळे म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करतोय, पण ते तारीख सांगत नाही, आणि तारीख सांगण्यासाठी आम्हाला चाक काढावं लागेल. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले की 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीला तुम्हाला काय वाटतं, निवडणुका खरंच राज्य सरकार घेतली? आत्ता मला वाटते पावसाळ्याचं कारण समोर येईल. आत्ता घेतलं तर आम्ही पाहतोय मे 1 महिना द्यावं लागेल, आणि जून आणि जुलैमध्ये येईल. पावसात निवडणुका होणार नाही. मला वाटते ते सगळं निर्णय व्यवस्थित, फार व्यवस्थित म्हणजे विचारपूस करूनच झालेला आहे, आणि तो ऑक्टोबरमध्येच घेणार आहे. उद्या जर पाहिलं तर मावटून केंद्र सरकारने सांगितलं संपूर्ण राज्य देशभरामध्ये मावटून व्हा, तुम्हाला काय वाटतं युद्धस्तराची तयारी चालू आहे? युद्ध मला वाटते त्या स्थितीमध्ये युद्ध केल्यानंतरची व्यवस्था आणि सगळ्या गोष्टी पाहून एकंदरीत एकदावचा आरपारची लढाई नेहमी तेच ते रडगडानं ठेवल्यापेक्षा यावर अंतिम आणि चांगली भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. ज्या पद्धतीनं 28 पर्यटकांना मारलं, त्याच्या अगोदरसुद्धा ह्या सगळ्या घटना सातत्यानं घडत आहे. ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. पाकिस्तान वारंवार धमकी देतो भारताला की अनुभव टाकू आम्ही. मला असं वाटतं आता धमकीनं भारत घबरावणारा तर नाहीच आहे. अनुभव त्यांच्याकडे आहे तर आपल्याकडे नाही आहे, अशातलाही भाग नाही आहे. फक्त या सगळ्या मनुष्यहानीमध्ये याच्यातून एक चांगला तोडगा, पण तोही कुठला माघार न घेता त्याला तशा प्रकारची आम्ही पाहतो सबक दाखवून सरकारनं अतिशय व्यवस्थितपणे जागतिक दबावसुद्धा आणला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं सरकारनं समोर गेलं पाहिजे. नाहीतर निवळ फक्त आम्ही पाहतोय बोलाबाली भाषण. तुम्ही एक सांगा, ही किती मोठी वाईट गोष्ट आहे. विलासराव जेव्हा 26/11 झाला होता तेव्हा आबा फक्त हिंदीमध्ये थोडंसं शब्द बोलताना चुकले होते, तेव्हा भारत पुरा अंगावर गेला होता. त्यांना राजीनामा द्यापर्यंत व्यवस्था आली होती. विलासरावला तर राजीनामा द्यावा लागला होता. आणि मोदीजी हमला झाल्यानंतर तुम्ही बिहारची सभा घेताय, तुम्ही रॅली काढता आहे, तिथे विमान शो होत आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या मानसिकतेत आहे? आम्हाला एका इकडे धार्मिकता सांगायची आणि तुमचं राष्ट्रप्रेम मात्र अशाप्रमाणे उघड येत असेल तर ते अतिशय वाईट आहे.
यावर तर अमित शहानं बिलकुल माफी मागितलीच पाहिजे का 2000 पर्यटक असताना तुमचा शिपाई का नव्हता. एक शिपाई जरी असता तर दोघांना मारलं असतं कदाचित, पण ते करू शकले नाही तुम्ही. त्याची थोडीशी तुम्हाला त्याचं शरमही वाटत नाही, माफी मागायची तयारी करत नाही, तर हे देशासाठी फार वाईट आहे. म्हणजे लोक भाजपकडे फार राष्ट्रीयत्व भावना जपणारी पार्टी म्हणून पाहतं आणि त्यांचे लोक जर असे वागत असेल तर चुकीचं आहे. भाऊ, सध्या मॉक ड्रिलची जी आहे ती मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात देशभरात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. अधिकारी आणि मंत्र्यांवरही मॉक ड्रिल करण्याची वेळ आली अशी सोशल मीडियातून मागणी होते. कसं पाहता या मागणीकडे? मला तर पूर्ण माहिती नाही आहे नेमकं काय आकडेवारी आली, किती आत्महत्या झाल्या, परंतु ते जर हिताचं नसेल आणि ज्या पद्धतीनं ते आता पसरत आहे सगळे इकडे फिरत आहे, तर त्यावर साधी गोष्ट आहे का एखाद्या गोष्टीमुळं सगळं हानिकारक असेल तर ते 2 मिनटात तुम्ही पक्षकार्यासाठी 1 मिनटात GR बदलवता, 1 दिवसात बदलवता आणि त्याची जर सगळी हाकता जर पाहिली तर यावर सरकारने निर्णय घेतला पाहिजे.